प्रेत सर्व सर्व जण आपल्यापासून पळून जातात म्हणते, आपल्याला स्पर्श सुद्धा करत नाही. आणि जरी आपल्यावरती डाकिनी शाकिनी चैव पिशाच नैव एववती, म्हणजे डाकिनी शाकिनी करणी बाधा जे काही सगळ्या गोष्टी केल्यात ना, या सहजरित्या धावून पळतात. म्हणजे जर नुसता भस्माचा तुमच्या हाताला स्पर्श जरी झाला तरी तुमच्यावरती केलेली जी करणी बाधा असत, तुमच्यावरती केलेली जी त्या ठिकाणी असणारी ज्या काही भूत पीठ पिशाच याचे असणाऱ्या बाधा आहेत ना, ह्या बाधा म्हटले त्या भस्माने काय होतात, निघून जातात. म्हटले महाराज आम्हाला असा भस्म असणारा भेटणार नाही. ना आमच्याकडे कुणी आघोरी आहे, ना आमच्याकडे कुणी त्या ठिकाणी म्हटले आघोरीला कुठं सापडावं, कधी त्यांच्याकडून जाऊन तो असणारा भस्म आणावा, कधी त्याला मी पाण्यामध्ये टाकून प्यावं, कधी त्याला कपाळावरती लावावं, याच्यापेक्षा काही असलं तर आम्हाला सांगा ना. म्हटले जर असा भस्म जर तुम्हाला तयार करायचा असेल ना, तर त्याच्यामध्ये आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. आज शिवरात्री आहे ना, या शिवरात्रीच्या दिवशी आपल्या पुरता जर भस्म तयार करायचा आहे ना, तर त्याकरता अकरा त्या ठिकाणी तशा गवऱ्या घेऊन त्या शिवमंदिरामध्ये जावे. शिवमंदिरामध्ये गेल्याच्या नंतर आपलं मुख असं असणार दक्षिण दिशेला असलं पाहिजे. शिवमंदिराच्या कोणत्याही कोपऱ्याला तुम्ही जाऊन नसा, आपलं मुख दक्षिण दिशेला असलं पाहिजे. म्हणजे शिवमंदिरामध्ये ज्या ठिकाणी शिवमंदिराची जलधार आहे ना, जिकडून पाणी पडतंय ना, त्या दिशेला आपलं तोंड आणि आपल्या तोंडाच्या समोर आपल्या मुखाच्या समोर त्या ठिकाणी त्या सर्व गौऱ्या मांडाव्या. यज्ञकुंडात त्या ठिकाणी आपल्याला भेटत आहे, तर त्या यज्ञकुंडामध्ये सगळ्या गौऱ्या काष्टा सगळ्या टाकाव्यात. आणि टाकल्याच्या नंतर त्याला असा असणारा ओम नमः शिवाय या जपाच्या मंत्राने अभिमंत्रण करून त्याला अग्नी लावावा. आणि अग्नी लावल्याच्या नंतर तो अग्नी शांत होईपर्यंत आपण त्या ठिकाणी त्या मंत्राचा जप करत राहावा. म्हणजे म्हटले महाराज याला आघोर असा असणारा त्याचा भस्म कसा तयार होईल. म्हटले ऐका, सगळ्यात प्रथमता आघोर जे कोणी असतील ना, तर ते म्हणजे भगवान शंकर आहे. अघोरी दीक्षा भगवान शंकरापासून निर्माण झालेली आहे. अघोरी मंत्र जो आहे तो भगवान शंकराचा आहे. अघोर जी असणारी जी प्रथा आहे, म्हणजे असणारा आश्रम आहे ना, ज्या 4 आश्रमापैकी लोक 5वा जो आश्रम आहे तो अघोर आहे. तर हा अघोर आश्रम असणारा भगवान शंकरापासून निर्माण झालेला आहे. म्हणून त्यांच्या मंदिरामध्ये शिवरात्रीच्या दिवशी महाराज म्हणतात प्रत्येक मंदिरामध्ये साक्षात भगवान शंकर त्या शिवलिंगामध्ये स्थित असतात. भगवान शंकर पाहत असतात. हे ते जे शिव मंदिर आहे ना, जे आत्मलिंग आहे ना, ते दर शिवरात्रीला जागृत झालेलं असतं. म्हणून तुम्ही आम्ही काय करतो, त्याच्याकडे मागण्या करता म्हणा, त्याच्याकडे दर्शना करता म्हणा, किंवा आपण त्याच्यावरती जी श्रद्धा ठेवलेली आहे ती श्रद्धा असणारी काय असावी, प्रखड असावी. त्यातली त्यात स्वयंभू मंदिर या ठिकाणी आहे, याची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. स्वयंभू मंदिर पाहिजे, या ठिकाणी स्वयं भगवान शंकर उदित झालेले आहे. आपलं भाग्य आहे महाराज. आपण कोणत्या जन्मी पुण्य केलं होतं माहित नाही, पण आपलं एवढं भाग्य आहे की आपल्याला आपल्या जवळ स्वयंभू मंदिर आहे. कुठे? नारायणगडावर. भाग्य आहे आपलं की ते स्वयंभू मंदिर. बरं 12 वर्षाला एक शिवपिंड त्या ठिकाणी निर्माण होते. दर 12 वर्षाला एक शिवपिंड त्या ठिकाणी काय होती, निर्माण होत राहते. त्याला स्वयंभू म्हणतात. कुठून आणण्याची गरज नाही. ही जी शिळा त्या शिळेमध्ये त्या ठिकाणी ती असणारी पिंड त्या ठिकाणी काय होती, निर्माण होती. का होती माहितीये? नारायणगडावरती ती असणारी पिंड